नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाणेकर नागरिकांना सद्यस्थिती संदर्भात माहिती दिली. ठाण्यामध्ये सध्या लॉकडाऊन सुरू असलं तरी तपासणी जोरात सुरू आहे. तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचा प्रयत्न देखील महापालिका प्रशासनाचा असल्याचं यावेळेस डॉक्टर बिपिन शर्मा यांनी सांगितलं. ठाणे शहरामध्ये डेथ रेट मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. आधी तो 3.5पर्यंत होता, आता तो 1.5पर्यंत आला असल्याची माहिती देखील यावेळेस डॉक्टर बिपिन शर्मा यांनी दिली. त्याचप्रमाणे ठाणे शहरामध्ये रुग्णांची दुप्पट होण्याची वेळसुद्धा आता वाढली आहे. 23 दिवसांनी आता ठाणे शहरातील रुग्ण दुप्पट होत आहेत, अशी माहिती यावेळेस डॉक्टर बिपिन शर्मा यांनी दिली. आपल्याकडे ठाणेमध्ये आता कोविडची जी एकंदरीत परिस्थिती आहे त्यामध्ये जसं की आपल्याला माहिती आहे, मागील जवळपास 2 आठवड्यापासून लॉकडाऊन सुरू आहे आणि या लॉकडाऊनमध्ये आम्ही हाऊस टू हाऊस सर्वे, कंटेनमेंट भागाच्या सर्वेलन्स, त्यानंतर सिम्प्टोमॅटिक केसेसला शोधून काढणे, टेस्टिंग करणे, त्यांना विलगीकरण करणे, या ॲक्टिव्हिटीजवर आम्ही भर देत आहोत. आता ज्याच्यामध्ये काल जे टोटल आमच्याकडे नवीन केसेस जे आलेले आहेत काल ते 344 आलेले आहेत. पूर्वी जसं की आपल्याला माहिती आहे की मागील आठवड्यात आम्ही 400 क्रॉस केला होता. केसेस आपले कमी होणे सुरुवात दिसते की झालेली आहे आणि टेस्टिंग जे आहे, टेस्टिंग आमची आता जवळपास दुप्पटीने वाढलेली आहे. जून अखेरपर्यंत आम्ही 850 टेस्ट करत होतो. आता आज रोजी जुलैपर्यंत आमचे जवळपास 1700 टेस्ट एव्हरी डे चालले आहेत. हे झाले RT-PCR टेस्ट. या व्यतिरिक्त 1 लाख अँटीजन टेस्ट किट आमच्याकडे येऊन पडल्या होत्या. त्याचा लॉग इन ID काल आम्हाला सकाळी प्राप्त झाला. माननीय पालकमंत्री महोदयाच्या हस्ते आम्ही त्याचा लोकार्पणही केला आणि 4 ठिकाणी कालपासून TEM टेस्टिंग सेंटर सुरू केलेले आहेत. या आठवड्यामध्ये म्हणजे येत्या शनिवारपर्यंत प्रत्येक वॉर्डमध्ये 9 वॉर्डमध्ये 9 ठिकाणी हे अँटीजन टेस्टिंग सेंटर आम्ही सुरू करणार आहोत आणि सुरुवातीला दर दिवसाचं काही टार्गेट त्यांना फिक्स करून देणार आहोत. ते आला की आपला जो टोटल टेस्टिंग आहे तो वाढेल. आता आपल्याकडे जुलै महिन्यामध्ये जो डेथ रेट होता, तर डेथ रेट आपल्यासाठी काळजीचा विषय आहे. तो डेथ रेट आपला 1.5पर्यंत आलेला आहे, 1.5%. आता सातत्याने जर डेथ रेट आमचा कमी राहिला याप्रमाणे तर आपला जो ओव्हरऑल डेथ रेट दिसतोय ठाणे महानगरपालिका क्षेत्राच्या मार्चपासून तो 3.7 आहे. तो हळूहळू कमी जाईल. ठाणे शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये तपासण्या देखील सुरू आहेत, त्यामुळे रुग्णांची संख्या अधिक वाटते आहे. मात्र एकीकडे रुग्णांची संख्या जरी अधिक होत असली तरीही बरं होऊन घरी जाणाऱ्यांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे. ठाणे शहरात केसेस जास्त दिसत असल्या तरी ॲक्टिव्ह केसेस या मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत आहेत. धारावीप्रमाणे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये देखील सध्या काम सुरू आहे, अशी माहिती यावेळी डॉक्टर बिपिन शर्मा यांनी दिली. आपल्याकडे 14,019 जे केस आम्ही सांगतोय त्यापैकी ॲक्टिव्ह केस 5600 आहेत आणि 7900 केसेस जवळपास बरे होऊन घरी गेलेले आहेत. आता 5600 केसेसमधून जास्तीत जास्त जे आपले केसेस आहेत ते क्वारंटाईन सेंटर आणि CCC मध्ये आहेत. म्हणजे यांना सिम्पटम्स नाही किंवा फार किरकोळ सिम्पटम आहेत, काही लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. अशी एकंदरीत आपली परिस्थिती आहे. आम्हाला अशी अपेक्षा आहे की जसा जसा आमचा सर्वेलन्स वाढतोय, जसा जसा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढतोय, जसा जसा टेस्टिंग वाढतोय, तर आपली जो चेस द व्हायरसची पॉलिसी आहे त्याप्रमाणे पुढे जाऊन आम्हाला याचे रिझल्ट्स येत्या आठवड्याभरात आणखीन चांगले आम्हाला मिळतील. तर आपल्याकडे कसं आहे की धारावीमध्ये ज्या चेस द व्हायरस स्ट्रॅटेजी यशस्वी झाली त्याच आधारावर आम्ही ठाण्यामध्ये हे जे स्ट्रॅटेजी सुरू केलेली आहेत. याच्यामध्ये आमची मदतीसाठी आता काल परवा भारतीय जैन संघटनाची काही मोबाईल व्हॅनसुद्धा मिळालेल्या आहेत. हे हॉटस्पॉट कंटेनमेंट एरियामध्ये जाऊन मेडिकल स्क्रीनिंग करणार आहे आणि सिम्प्टोमॅटिक केसेसला लगेच आयडेंटिफाय करून टेस्टिंगसाठी पाठवणार आहेत. त्यानंतर कंटेनमेंट आणि हॉटस्पॉटमध्ये आपले जे सर्वेलन्स ॲक्टिव्हिटी आहेत ते आमच्या मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. आता जसं की आपल्याला माहिती आहे, आता आपण 100% सर्वेलन्स ॲपद्वारे करतो आहे, मोबाईल ॲपद्वारे. काल आमच्या लॉकडाऊनपासून 5 लाख क्रॉस झाला आहे तो सर्वे ॲपद्वारे सर्वे केल्याचा फायदा असा आहे की ते घरी बसून होत नाही आहे, कारण की तो लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड त्याच्यामध्ये दिसतो, तो तिकडे जाऊनच करावा लागतो स्पॉटवर. म्हणून याचा फायदा असा होतो आहे की जे सिम्प्टोमॅटिक केसेस आहेत किंवा जे कोमॉर्बिड केसेस आहेत
त्यांना आम्ही तात्काळ वेगळा करू शकतो. आमच्याकडे त्याला वेगळा करून सिम्पटम असतील तर टेस्ट करू शकतो. टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह आला तर 4-5 दिवस वेगळा ठेवू शकतो. म्हणजे तो साखळी आपली ब्रेक होते. असं त्याच्या मागचं इंटेन्शन आहे. या लॉकडाऊनचा फायदा घेऊन आम्ही इतर भरपूर कामे शहरात केलेले आहेत. एकतर आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणावर साफसफाईची मोहीम हाती घेतली. त्याच्यामध्ये आम्ही 2-2 वॉर्डचा मनुष्यबळ एका वॉर्डामध्ये लावून 3-3, 4-4 तास दररोज साफसफाई करून घेतली. याच्यामध्ये मोठे नाले असो किंवा गटार असो किंवा जे आपली नॅरो बायलेन्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर लक्ष केला. त्यानंतर सोडियम हायपोक्लोराईडच्या माध्यमातून आम्ही स्प्रेइंग मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेला आहे. या व्यतिरिक्त फॉगिंग आम्ही मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेलं आहे. आता आम्ही जे आपल्याकडे चेंबर्सचे झाकण जे आपले तुटलेले होते मॅनहोल्सचे चेंबर्सचे ते जवळपास 350 झाकण आम्ही मागील 3 दिवसात बसवलेले आहेत. आपल्यापैकी बरेच लोकांनी ते कव्हरही केलेलं आहे. तो एक मॉन्सूनची पूर्वतयारी किंवा मॉन्सून तयारी ॲक्टिव्हिटी म्हणून आम्ही केलेला आहे. झाडाची फांद्याची छटाई आमची सुरू आहे. त्यानंतर जे आपले होर्डिंग आहेत किंवा जाहिरातीचे जे स्ट्रक्चर्स आहेत किंवा मोठे मोठे सूचना फलक आहेत त्यांच्या सर्वांचा आम्ही एक इन्स्पेक्शन करून घेतलेलं आहे. कारण की मध्ये 1-2 ठिकाणी नवी मुंबईमध्ये एक सूचना फलक पडला होता. सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. तो एक प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेली आहे. सध्या मान्सून सुरू आहे, त्यामुळे मान्सूनच्या कालावधीमध्ये देखील कोविडच्या संदर्भातली जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. हॉस्पिटल्समध्ये भरारी पथकं देखील जात आहेत. पथकाला जागेवर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून विविध औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कपड्यांचे मास्क देण्यात येत आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. सध्या अनेक ठिकाणी इंजेक्शन्स मिळत नसल्याचं बोललं जात आहे. मात्र ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती त्यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना दिली. या व्यतिरिक्त आपल्याकडे आता ॲम्ब्युलन्स आणि बेड मॅनेजमेंट सिस्टम चांगल्या प्रकारे काम करतोय. त्याचा फायदा असा झाला आहे आम्हाला की रिअल टाईम स्टेटस आम्हाला बेडचा मिळतो, ॲम्ब्युलन्सचा मिळतो आणि पेशंट स्वतःहून बेड बुक करतायत. त्याच्यामध्ये आम्ही एक टीमसुद्धा तयार केलेली आहे. आता जे हॉस्पिटलमध्ये जाते आणि ते टीम असं चेक करते की ॲक्च्युली या हॉस्पिटलमध्ये खरोखर ICUची आवश्यकता असणारे पेशंट आहेत का. कारण की मध्ये अशी तक्रार आली होती की ज्या लोक ICUसाठी पात्र नाही आहे त्यांनासुद्धा ICUचा बेड दिला जातो. यासाठी आता आम्ही एक भरारी पथक तयार केलेलं आहे आणि त्या पथकाची व्हिजिट सुरू आहेत. या व्यतिरिक्त आम्ही एक ऑडिट बिलसाठी पथक केलेले आहेत. मध्ये एक तक्रार अशी येत होती की हॉस्पिटल बिल फार जास्त येत आहेत, तर त्याची एक तपासणी चौकशी करण्यासाठी एक स्पेशल ऑडिट 4 पथक आम्ही नेमलेले आहेत. त्यांना हॉस्पिटल वाटून दिलेले आहेत. आम्ही त्यांना काय केलेलं आहे, त्या पथकाला पूर्ण अधिकार दिलेले आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की जे अधिकचे घेतलेली रक्कम आहेत, जी ऑडिट कमिटीला सापडली की अधिकची घेतलेली रक्कम आहेत, ते हॉस्पिटलला तात्काळ त्या पेशंटचे खात्यात परत करण्याचे त्याने तात्काळ जागेवर कारवाई करावी. अशा प्रकारचं आम्ही त्याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे आणि यांचे दौरे सुरू आहेत आणि काही ठिकाणी त्यांच्या समोर आला विषय म्हणजे त्यांची कारवाई सुरू आहे. लवकरात लवकर आपल्यापर्यंत ही माहिती आणखीन पोहोचेल. लॉकडाऊन वाढवणार का या संदर्भातल्या प्रश्नांना देखील यावेळेस डॉक्टर बिपिन शर्मा यांनी उत्तरं दिली. सध्या सगळ्यात मोठा कोरोनाची साखळी तोडण्याचं आव्हान आहे, त्यामुळे या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासन काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. बाळकूम येथील कोविड रुग्णालयासंदर्भात देखील पत्रकारांनी प्रश्न विचारले. या ठिकाणी डॉक्टर्सची भरती सुरू आहे. लवकरात लवकर डॉक्टरांची संख्या वाढेल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. आता फॅसिलिटीची जर चर्चा करायची तर आपल्याकडे जो ग्लोबल कोविड हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये आणखीन आम्ही आता 150 ICU आणि 150 ऑक्सिजन बेड वाढतोय. या व्यतिरिक्त जो पार्किंग प्लाझा आहे तिथे MMRDAच्या सहकार्याने एक जम्बो फॅसिलिटी उभी करायचं काम आमच्या जवळपास सुरू होत आहे. या व्यतिरिक्त वोल्टासची फॅसिलिटीमध्ये सिडको मार्फत एक जम्बो फॅसिलिटी उभी करायचा प्लॅनिंग चाललेलं आहे. जशी जशी आवश्यकता पडेल तशी आम्ही कॅपॅसिटी याप्रमाणे कमिशन करू, म्हणजे आपल्याकडे बेड्सची कमतरता राहणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. आहे की लॉकडाऊन कशासाठी करावा लागतो. लॉकडाऊन यासाठी करावा लागतो ज्यावेळेस असं दिसतोय की आपले जे नागरिक आहेत त्यांना असा वाटू लागला आहे की आता कोरोनाची परिस्थिती संपलेली आहे आणि आम्ही एक फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी येऊ लागते. मग मास्कचा वापर होणार नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळणार नाही, स्वच्छतेवर लक्ष देणार नाही आणि याचा परिणाम काय असतो की लगेच हे केसेस झपाट्याने वाढू लागतात. तर लॉकडाऊनचा उद्देश हे ट्रेनिंगसुद्धा आहे. आम्ही सर्वांना स्वतःला ट्रेन करायचं आहे की आम्ही बिना आवश्यक कारण घराबाहेर आम्ही पडू नये. आता नाही, कधीही, जोपर्यंत हे कोरोनाचा
आपल्याकडे प्रॉब्लेम आहे किंवा वॅक्सिन येत नाही किंवा गॅरंटीड एक इलाज येत नाही, तोपर्यंत हे सर्व प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतल्याशिवाय कोरोनाच्या लढाईमध्ये आम्ही कोरोनाला मात करू शकणार नाही. पूर्वीसुद्धा बरेच वेळी मी सांगितलेलं आहे, आजही सांगतो की कोण आहे देखो पीछे बजा रहा है, आजही सांगतो की आम्हाला जरी वाटलं असला की आम्ही कोरोनाला कंटाळलो, कोरोना कंटाळलेला नाही. आम्हाला जर वाटू लागला की आता कोरोना राहिला नाही, तसं नाही. फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी कृपया कोणी मनात ठेवू नये. असा बिलकुल गैरसमज ठेवू नये की मी तरुण आहे, माझे फिजिकल फिटनेस चांगला आहे, मला कोरोना होऊ शकत नाही. कारण की आपण आता पाहिलेलं आहे की एज ग्रुपमध्ये आता प्रत्येक एज ग्रुपमध्ये कोरोनाचे केसेस वाढत आहेत. तर स्वतःला वाचवणे, स्वतःपासून दुसऱ्यांना वाचवणे हा प्रमुख याच्यामध्ये कारगर उपाय आहेत. जर लॉकडाऊनच्या नंतर परत असा वाटला की सामाजिक जबाबदारीने वागायला आमची तयारी नाही, तर कदाचित हे केसेस परत वाढतील आणि नंतर एकदा अप्रिय निर्णय घेण्याची वेळ येऊ शकेल. ते टाळण्यासाठी आवश्यक आहे या लॉकडाऊनच्या निमित्ताने याचा निमित्त साधून आम्ही स्वतःला ट्रेन करू की लॉकडाऊन उठल्यानंतर आम्हाला वागायचा कसा. तो एक प्रमुख विषय याच्यामध्ये आहे. सणासुदीचे दिवस आता जवळ येत आहेत. गणपती, ईद सारखे सण लवकरच येणार आहेत. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा सण साजरे करता येणार नाही. मित्रमंडळांनी देखील महापालिकेला सहकार्य करावं असं यावेळेस त्यांनी सांगितलं. प्रॉब्लेम एकच आहे यामध्ये की नेहमीसारखा सण यावर्षी होऊ शकत नाही, कारण की कोरोनाचा विळखा कायम आहे. आता कशा प्रकारची अट आणि शर्ती ठरवायची ते आम्ही निर्णय घेऊ पोलीस प्रशासनासोबत, जिल्हा प्रशासनासोबत. परंतु तत्पूर्वीसुद्धा गणपती चतुर्थीचे पूर्वीसुद्धा आता जे काही आपल्याकडे दिवस शिल्लक आहेत याच्यामध्ये सुद्धा आम्ही हे प्रयत्न केला पाहिजे की जेवढी काही मदत आम्ही याच्यामध्ये करू शकतो कोरोनाच्या कामात, ते कसं आहे की जे आपले तरुण मित्र आहे त्यांनी आम्हाला सहकार्य करावा, आमची टीममध्ये यावा, सर्वेलन्समध्ये मदत करावी. तर करता येते, सर्वतोपरी मदत होत आहे. परंतु आणखीन कोणाला वाटायचं असला, कोणीतरी मास्क देतोय, कोणीतरी सॅनिटायझर देतोय, कोणीतरी इतर व्यवस्था करतोय, कोणीतरी कुठे जेवण देतोय. हे कसं आहे की कम्युनिटीचे प्रयत्नामुळेच आम्ही कोरोनाला आता लढा देत आहोत. नागरिकांच्या सहकार्याशिवाय, कम्युनिटीच्या सहकार्याशिवाय कोरोनावर आम्ही मात देऊ शकणार नाही. गणपती उत्सवसुद्धा एक सार्वजनिक सण आहे. याच्यामध्ये सुद्धा कम्युनिटीचा पार्टिसिपेशन याचप्रमाणे ठेवावा लागेल, जेणेकरून आम्ही कोरोनाची परिस्थितीला विसरता आम्हाला कामा नये. कोरोनाची परिस्थिती समोर ठेवूनच निर्णय घ्यावे लागणार आहेत, ते आम्ही योग्य वेळेवर घेऊ. मुंब्रा विभागामध्ये देखील टेस्टिंग सुरू आहे. या ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या आता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र असं असलं तरी महापालिका प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी तपासण्या सुरूच राहतील असं यावेळेस आयुक्तांनी स्पष्ट केलं. याच्यामध्ये कसं आहे की जसं की मी पूर्वी सांगितला, एका ठिकाणी कोरोनाचा जरी प्रादुर्भाव कमी झाला तर त्याच्यामध्ये भरपूर बॅकग्राऊंड काम असतो की योग्य वेळेवर टेस्टिंग झाली, योग्य वेळेवर ट्रेसिंग झाली, योग्य वेळेवर त्यांना वेगळा करण्यात आला, क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये ठेवण्यात आला, योग्य वेळेवर औषधोपचार झाला. तर हे एक चांगले सर्व स्टेप्स घेऊनच पुढे नवीन केसेस कमी होणे, डेथ रेट कमी होणे, त्या ट्रान्समिशनची साखळी ब्रेक होणे, अशा प्रकारचा उद्दिष्ट आम्हाला अचीव होतो. आता प्रत्येक वॉर्डामध्ये आपले हळूहळू केसेस कमी होत चाललेले आहेत. मागील 4 दिवसापासून जर आपण पाहिला तर आपले सातत्याने केस घसरत चाललेले आहेत. परंतु याच्यामुळे आम्हाला परत मी सांगतो की फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी ठेवायची नाही. जिथे आज केस कमी झाले तिथे उद्या केस वाढू शकत नाही असा कोणी समजू नये. कारण की काही फार लिमिटेड लोकांचे याच्यामुळे सर्व कम्युनिटीला याच्यामध्ये कोरोना पसरू शकतो. म्हणून जिथे कोरोना कमी झाला तिथेही आणि जिथे कमी नाही झाला तिथेही दोन्ही ठिकाणी आम्हाला कॉम्प्लेसेन्सी ठेवता येणार नाही. आम्हाला मनात हेच ठेवावं लागेल की कोरोना आपले जवळपास सर्वांना आहे, आपल्या भोवती आहे. तो जोपर्यंत आम्ही मनात ठेवला नाही तोपर्यंत आम्ही प्रिकॉशन्स घेणार नाही. आमच्या मनात हे आकडे पाहून फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी राहू नये. आमचा तो प्रयत्न आहेच की कोरोना संपवावा, नवीन केसेस संपवावेत. पूर्वी असा झालाही होता, असा वाटतो मध्ये की एकदम केसेस कमी झाले. जसा लॉकडाऊन आम्ही उघडतो त्यावेळेस परत हे विषय असाच असतात की सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही आहे, लोक मास्क लावत नाही आहे, अशा प्रकारचे केसेस वाढतात. म्हणून हळूहळू ते ट्रान्समिशन सुरू होतो. ते सर्व प्रकार टाळण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न आमचे आहेत. आता जिथे कोरोना कमी झाला ते चांगला झाला, परंतु कायमस्वरूपी कमी ठेवण्यासाठी हे ॲक्टिव्हिटीज आमची चालूच राहणार आहे. तर हे होते ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त बिपिन शर्मा
बिपिन शर्मा यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतली माहिती ठाणेकरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केला. चला नवरदेवाच्या खरेदीसाठी आजच जाऊया. अरे पण हा नवरदेव का रुसलाय? अहो त्याला लग्नाची खरेदी बॅरॉन मधूनच करायची आहे आणि आमचा विचार आहे एखाद्या मोठ्या शोरूम मधून खरेदीचा. अहो नवरदेवाचं बरोबरच आहे की बॅरॉन म्हणजे विश्वसनीयता, बॅरॉन म्हणजे उच्चतम दर्जा आणि वाजवी किंमत, बॅरॉन म्हणजे लेटेस्ट फॅशन आणि स्टाईल, बॅरॉन म्हणजे 50% खसखशीत डिस्काउंट. मग आता कुणाचं ऐकणार, स्वतःचं की या हुशार नवरदेवाचं? अर्थातच नवरदेवाचं. लग्नाची खरेदी बॅरॉन मेन्सवेअर मधूनच करायची. येस, बॅरॉन मेन्स स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, तलावपाळी, ठाणे. फैशन मीन्स बैरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन. मेन्सवेयर की जी जान, बैरॉन बैरॉन बैरॉन. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple easy fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयवदानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002
22-108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.